महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। मिरज हायस्कूलच्या पटाबाबत गंभीर आरोप, मुख्याध्यापकांवर कारवाईची मागणी। बोगस विद्यार्थी दाखवून शासनाचा कोट्यावधी रुपयांचा निधी हडप। विद्यार्थी नसतानाही शिक्षकांना फुकट पगार। पटावर बोगस विद्यार्थी संख्या दाखवून शासनाची फसवणूक। स्वाभिमानी आंबेडकरी समितीचे आरोप। पत्रकार परिषदेत शाळेच्या मुख्याध्यापकांवर गंभीर आरोप। महानगरपालिकेच्या शाळा ही जर महापालिका शाळेचे मुख्याध्यापक जर बंद पाडण्याचा मानस डोक्यात ठेवून चुकीचं कृत्य करत असतील तर हे निषेधार्ह आहे। याचं कारण असं की 7 नंबर शाळा ही योगेंद्र थोरातांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये चांगल्या प्रमाणात एक मॉडेल स्कूल म्हणून एक आदर्श निर्माण करणारी शाळा निर्माण केली आणि त्या शाळेमध्ये 4थी नंतर ही शाळा पुढच्या 8वी पर्यंतची बंद पडणार आहे आणि तुमचे जी मुलं आहेत 5वी 6वी 7वी 8वी ती आमच्या मिरज हायस्कूलमध्ये पाठवा अशा पद्धतीचे कॉल तेली नावाच्या एक शिक्षक त्या मिरज हायस्कूलच्या त्या नागरगोजे सरांच्या सांगण्यावरून पालकांना कॉल करत आहेत। आणि मी प्रशासनाला माझा एक इशारा आहे, स्मृती पाटील मॅडम, तुम्ही या शाळा व्यवस्थापनाचे उपायुक्त म्हणून काम बघता। तुम्ही महापालिकेच्या शाळा टिकवण्यापेक्षा शाळा बंद पाडण्याकडे तुमचा कल जास्त असलेला आज आम्हाला संशय निर्माण झाला आहे। तुम्ही जर नगरसेवकांच्या किंवा इतर पदाधिकाऱ्यांच्या दबावाला भीती बाळगून जर तुम्ही असं काम करणार असाल तर तुम्ही स्वतः त्या शाळेचा चार्ज सोडून द्या। मिरज हायस्कूल जी आहे ती नामांकित शाळा आहे। मिरज हायस्कूलची परिस्थितीसुद्धा दिसतंय वेगळं आणि आहे वेगळं। मिरज हायस्कूलचा पट हा कायदेशीर नाही। मिरज हायस्कूलचा पट जेव्हा दाखवण्याची वेळ येते, रोस्टरवर घेण्याची वेळ येते, तेव्हा बाहेरून एका उर्दू शाळेतले विद्यार्थी आणून बसवून हा पट पूर्ण होतो असा दाखवला जातो। याचं कारण असं की तिथल्या काही शिक्षकांची पट कमी असल्यावर बदली होण्याची भीती आहे। त्यामुळे हा नागरगोजेने तिथं रचलेला डाव आहे। मुळात या राजेंद्र नागरगोजेचा राजकीय कल जास्त दिसतो। हा मुख्याध्यापक कमी पण राजकीय नेता असल्यासारखा जास्त वागण्याचा प्रयत्न करतो। राजेंद्र नागरगोजेने या मिरज हायस्कूलच्या बाबतीत जेव्हापासून मुख्याध्यापक झाला तेव्हापासून आज अखेर एकाही वर्गावर एकही तासाचं लेक्चर घेतलेलं नाही। ह्याची चौकशी कधी माननीय आयुक्त किंवा स्मृती पाटील यांनी केली का तर ती करणं गरजेचं आहे। तिथल्या विद्यार्थ्यांना विचारणं गरजेचं आहे। मुख्याध्यापक झाला म्हणून तो शाळेचा मालक झाला नाही, तो तिथला कर्मचारीचा, याचं भान त्याने ठेवायला पाहिजे। मुख्याध्यापक होत असताना सुद्धा सिनियर लोकांना जबरदस्तीनं मी मुख्याध्यापक व्हायला इच्छुक नाही अशा पद्धतीचे पत्रव्यवहार करून त्यांनी स्वतः मुख्याध्यापकाची खुर्ची बळकावली। काही दिवसांपूर्वी झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये स्वतः गुलाल उधळून घेतला। उमेदवार निवडून आल्यानंतर बाईट दिली। आचारसंहिता असताना जर एखाद्या शाळेचा मुख्याध्यापक शासनाच्या प्रचार करत होता, गुलाल उधळतो, बाईट देतो, आनंदाची प्रचारात सहभागी होतो आणि जर असं गैरकृत्य करत असेल तर अशा राजेंद्र नागरगोजेला तात्काळ निलंबित करावं अशी मी मागणी करतोय। अन्यथा येणाऱ्या 8 दिवसात ह्या राजेंद्र नागरगोजेला जोपर्यंत निलंबित केलं जात नाही तोपर्यंत तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा मी इशारा देतो। महाराष्ट्रातील शेकडो शैक्षणिक संस्थेमध्ये बोगस विद्यार्थी संख्या दाखवून शासनाचा कोट्यावधी रुपयांचा निधी लाटत असल्याची कित्येक उदाहरणे आहेत। शिक्षण खात्यामध्ये या प्रकारचे भ्रष्टाचार सर्रास सुरू आहे। असाच एक प्रकार मिरज महानगरपालिकेच्या सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका अंतर्गत असलेल्या मिरज हायस्कूल येथे निदर्शनास आला आहे। या शाळेच्या पटाबाबत गंभीर आरोप करण्यात आले आहेत। स्वाभिमानी आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी पत्रकार परिषदेत हे आरोप केले। डॉक्टर कांबळे यांनी सांगितले की मिरज हायस्कूलचा विद्यार्थी पट कायदेशीर नसून शाळेचा पट वाढवून दाखवण्यासाठी बाहेरील उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत आणून बसवले जात असल्याचा आरोप आहे। तसेच शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे हे मुख्याध्यापकापेक्षा राजकीय नेत्याप्रमाणे वागत असल्याचा आरोपही त्यांनी केला। पंचायत समिती निवडणुकीदरम्यान त्यांनी प्रचारात सहभाग घेतल्याचे सांगत याबाबत संबंधित विभागाकडे तक्रार दाखल करण्यात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे यांना तातडीने निलंबित करून चौकशी करावी अशी मागणी डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी केली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, मिरज, सांगली। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।